शुभेच्छा। आज आपला 79वा स्वातंत्र्य दिन आहे। स्वातंत्र्य म्हणाले की सगळ्यांना उघडा पडतात, याचं स्वातंत्र्य आहे, त्याचं स्वातंत्र्य आहे। हे करू शकतो, ते करू शकतो, पण तुम्ही जबाबदारी आणि कर्तव्य विसरता। स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारताने खूप प्रगती केली आहे। सुईला छिद्र पाडता येत नव्हतं, आता चंद्रावर पाऊल ठेवलं आहे। विज्ञान, तंत्रज्ञान, शेती, उद्योग धंदे याची भरभराट चालली आहे, पण गरिबी श्रीमंती जरी वाढतच चालली आहे। गणतांत्रिक लोक गोरगरिबांना लुटत आहेत, राजकारणी शेतकऱ्यांना चिरत आहेत। आपण निवडलेला मंत्री विधानसभेमध्ये रमी खेळतो तरी त्याला याचं काही वाटत नाही। शेतकरी इथं शेतीत लाखो रुपये टाकतात, पीक येईल का नाही हे त्यांना माहीत नसत, पण प्रत्येकाने प्रामाणिकपणे शेतीत राबतात। आणि आमचा मंत्री शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवायच्या सोडून विधानसभेमध्ये पत्ते खेळतो। किती दुर्दैव आहे आमचे। एक श्रीमंत गणदांडगा पैशाच्या जीवावर आणि सत्तेच्या जीवावर आमचे श्रद्धास्थान नसणारी एका मठातील त्याच्या हत्तीनं त्याच्या शोक पाहण्यासाठी गुजरातच्या खाजगी प्राणी संग्रहालयात नेतो। लोक शांतीच्या मार्गाने आंदोलन करतात, मोर्चे काढतात, पण त्याला काही पण फरक पडत नाही, कारण त्याचा बाप अब्जोपती असतो। पैशाने तो काही पण विकत घेऊ शकतो, पण त्या गणदांडग्याने आणि त्याच्या बापाने एक लक्षात ठेवावे, पैशाने तुम्ही प्राणी विकत घेता, लोक विकत घेता, पण आमचा स्वाभिमान कधीच विकत घेऊ शकणार नाही। म्हणून लक्षात ठेवा, तुम्हाला स्वातंत्र्य मिळाले आहे, त्या स्वाभिमानाने जगण्यासाठी पैसे पुढे आणि सत्ते पुढे लाचारी करू नये। खोट्याला खोटं म्हणा आणि स्वाभिमान जपा, एवढं बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।